पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। काँग्रेस नेते विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सांगलीत महाविकास आघाडी म्हणजेच उभाटा शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील रिंगणात उतरले आहेत। महाविकास आघाडीत शिवसेना सर्वाधिक 21 जागा लढवणार आहे। काँग्रेस 17 उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागा लढवणार आहे। या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। मुंबईत जागा न मिळाल्याने माजी मंत्री वर्षा गायकवाड नाराज आहेत। या संदर्भातील नाराजी त्यांनी जाहीरपणे मांडली होती। तसेच सांगलीमधील जागा काँग्रेसला मिळाली नाही, या जागेवर उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपापूर्वीच उमेदवार जाहीर केले होते। ती जागा उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिली। त्यावरून काँग्रेस नेते विशाल पाटील नाराज झाले। त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक नागपुरात बोलावण्यात आली आहे। सांगलीतील तिढा सोडविण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला नागपुरात दाखल झाले आहेत। त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली। त्यासाठी आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांना तातडीने नागपूरकडे येण्याचे निरोप देण्यात आले आहेत। सोमवारी नागपूरमध्ये बैठक पार पडणार असून या बैठकीत काँग्रेस नेते चेन्नीथलासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे।